सर काय सांगणार की आज या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली आहे. संबंधित जो व्यक्ती तो जखमी असल्याचं कळत आहे. त्याची प्रकृती कशी आहे आणि एकूण घटना काय घडलेली आहे? कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे 8:15 8:30 दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली आहे. चरण राय मल्लू असा हा विक्टिमचं नाव आहे. त्याला एक खाजगी रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे. त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. 2 ते 3 बुलेट इंजुरी त्याला असू शकते. आता सगळी पोलीसची मी स्वतः व्हिजिट केलेला आहे. DYSP 3 PI आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनेचा आता शोध घेत आहे. तर कशातून घडल्याची प्राथमिक माहिती आली? आतापर्यंत काहीच सांगणं म्हणजे योग्य राहणार नाही. घटना घडली आहे. अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढच्या सांगता येणार नाही. साधारण किती आरोपी होते आणि कशा प्रकारची घटना होती? आता प्रायमा फेसी एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले. 2 ते 3 2 असेल 2 किंवा 3 ॲज ऑफ नाऊ सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही. हा जो चरण आहे हा एकटा होता का आणखी कोणी युवक वगैरे? तो एकटा होता. त्याच्या मोटरसायकलवर होता. सर काय कारण वगैरे काही अजून आमचं डिटेक्ट नाही झालाय ना. आता लेटेस्ट 1च तास झालाय. आरोपी निष्पन्न झाल्यावर हे सगळं कळेल कोणी केला काय केला. काय सॉरी घटनेचा परिसर वगैरे कुठला काय? हा कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीतला आहे. घाटी रोड परिसर म्हणतो आपण. प्रकृती चिंताजनक आहे. प्रकृती चिंताजनक आहे आणि डॉक्टर सगळा त्यांचा करता इलाज. हिंदी